नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये बघा बाजारात भरपूर अशा ताज्या भाज्या येतात। तर आज आपण मस्त अशी ताजी वांगी वापरून खारं वांगं कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। खारं वांगं बनवण्यासाठी आपल्याला 1/2 किलो काटेरी आणि बुटकी वांगी घ्यायची आहेत आणि वांगी घेताना ती बघून घ्या, बघा अशी कडक असली पाहिजेत आणि मळे वांगी घ्यायची नाही आहेत। तर अशा प्रकारे काटेरी आणि बुटकी वांगी घ्यायची आहेत। आता ही वांगी कापून घेऊया। आता वांग्याचं पहिलं अर्धा देठ आपल्याला कापून घ्यायचं आहे। देठ आपल्याला संपूर्ण कापायचं नाही आहे। आता जे काटे आहेत ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत। आता हे वांगं आपल्याला अर्धवट कापून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूने अर्धवट कापून घ्यायचं आहे आणि आतमध्ये बघायचं आहे, कारण काही वांगी किडलेली सुद्धा असतात, म्हणून घेतानाच ती व्यवस्थित निवडून घ्या। आता इथे मी एका भांड्यात पाणी घेतले आणि कापून झालेलं वांगं मी त्या पाण्यामध्ये टाकलं, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। आता बाकीची वांगी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कापून घ्यायची आहेत। आता सगळी वांगी मी कापून घेतली आणि त्यांना असं पाण्यात ठेवले। आता ह्याला लागणारं वाटण तयार करूया। आता इथे मी पाव वाटी ओलं खोबरं घेतलं आणि त्याचे असे पातळ तुकडे करून घेतले। 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर लागेल आपल्याला। 1 चमचा जिरं आणि पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत, जिरं घालायचं आहे, मिरच्या घालायच्या आहेत। आता इथे मी मिरच्या 8 ते 9 घेतल्यात। तुम्हाला जेवढं तिखट लागतं किंवा कमी तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता। आता लसूण घालायची आहे, खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे। आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। पाणी न घालताच आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं वाटण तयार झालं आहे। आता वांगं बनवायला घेऊया। आता हे वाटण मी एका ताटामध्ये काढून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता ह्याच्यात जास्त मसाले घालायचे नाहीत। वांगं बघा आधीच चवीला चांगलं असतं, त्याच्यामुळे जास्त मसाले घालून त्याची चव बिघडवायची नाही। आणि एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तयार केलेलं वाटण आपल्याला ह्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। वाटण भरताना बघा ते असं चांगलं दाबून भरायचं आहे। आता बाकीची वांगीसुद्धा अशाच प्रकारे भरून घेऊया। आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी 3 ते 4 पळी तेल घातले। खारं वांगं आहे त्यामुळे तेल थोडं जास्त घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। आता वांगी भरून झाल्यानंतर जे वाटण उरलेलं आहे ते वाटण आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे मी मध्यम आचेवर 1 मिनिटभर वाटण चांगलं परतून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरलेली वांगी घालायची आहेत। वांगी घातल्यानंतर मंद आचेवर 1 ते 2 मिनिट त्यांना चांगली परतून घ्यायची आहे। वांगी चांगली परतून झाली। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट ह्यांना चांगली वाफ द्यायची आहे। 2-3 मिनिट झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। आता मी इथे 1.5 ते 2 ग्लास ह्याच्यामध्ये गरम पाणी घालते। पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात मी परत थोडंसं पाणी घालते। पाणी आपल्याला जास्त पण घालायचं नाही आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा ढवळून घेऊया। आता परत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे।
3 ते 4 मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे. वांगं एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता झाकण न ठेवता आपल्याला अजून 3 ते 4 मिनिट ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 4-5 मिनिटांनी बघा वांगं चांगलं शिजले आणि रस्सासुद्धा चांगला घट्ट झाला. ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ रस्सा ठेवायचा नाही आहे. आणि वांगं शिजताना आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही आहे. गार पाणी घातलं तर वांगं डाडरलं जाईल. आता इथे आपलं खारं वांगं तयार झालं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.